नमस्कार मित्रांनो, मी यश राऊत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. तर रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि मी कंपनीमधनं डायरेक्ट निघालो आहे. इकडनं मी अंधेरीला चाललो आहे कारण आम्ही ट्रॅकिंगला चाललो आहे. तर बस स्टॉपला थांबलो आहे, बस आली आहे. मी जाईल ना हा दादा अंधेरी स्टेशन. बघा बस आले, बस पकडू आपण. बस पकडले आपण आणि आपण आता अंधेरी स्टेशनला उतरू. तिकडे दोघंजण भेटतील आपल्याला. तिकडनं मग पुढून पनवेलची ट्रेन पकडून आपण पनवेलला जाणार आहे. बाकी पुढे अंधेरी स्टेशनला भेटू आपण. अंधेरी स्टेशनवर आपल्याला सोनाली भेटले आणि यश परब वगैरे डायरेक्ट जोगेश्वरीची गाडी पकडून आले आहेत स्टेशनवर. तर आधी त्यांना भेटू आपण. अंधेरी साईड जोगेश्वरी साईडला मागच्या साईडला बोलला तो. तर मित्रांनो, आपण मानसरोवरला उतरलो आहे. बाहेर जाऊन मी ब्लॉग करतो. आपण आता मानसरोवरला उतरलो आहे आणि इथून आधी बाहेर जायचा रस्ता बघू. कार्तिक आलाय काय? हां, तर इकडे आपला मित्र कार्तिक येतोय आपल्याला घ्यायला 4 व्हीलरनी. सगळे एकत्र भेटल्यावर तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो आपल्यासोबत कोण कोण आहे आणि पुढचं अपडेटसुद्धा करत राहील. आम्ही कधी ट्रॅकिंग वगैरे चालू करतो सकाळी 3-4च्या दरम्यान आम्ही चालू करू. बघू जसं पुढे पुढे अपडेट करत राहील. हा बघा आपल्याला मित्र कार्तिक भेटला आहे. गाडी आणली आहे भावाने. आता कुठे जायचं इकडनं? आता इकडनं कलावंती दुर्गला जायचं आपल्याला. कलावंती दुर्ग ट्रॅक डायरेक्ट जायचं आहे? डायरेक्ट नाही, आपण घराकडे जाऊ. हां ठीक आहे, चालेल. तर आपण आता कार्तिकच्या घरी आलेलो. थोडं पाणी वगैरे पियालो. घरी आतमध्ये बोलवत होता पण आपण बाहेरच्या बाहेरच निघूया कारण आपल्याला पुढे परत लेट नको व्हायला. तर आपण स्कूटी काढले आणि बाकीचे 4 व्हीलरमधनं येतील. परत माझ्या मागे असेल. तर आता आपण कलावंतीला ट्रॅकिंगला चालू करतोय. तर आपण ओळख करून देतो तुम्हाला कोण कोण आहे आपल्यासोबत. हे बघा इकडे सोनाली आहे. दादा तुझं नाव? माझं नाव प्रथमेश. अरे जोरात बोल. माझं नाव प्रथमेश. हा प्रथमेश आहे. तिकडे परब आहे, त्याचं पण नाव यशच आहे. इकडे आपला भाऊ कार्तिक आहे आणि आपल्यासोबत कार्तिकची बहीण ताई सुद्धा आहे. ताई नाव काय तुझं? कार्तिकची बहीण ताई. दिव्या. दिव्या नाव आहे. तर आपण चालू करूया. 3 वाजत आले. 3 वाजले ना? 3 वाजलेत आणि आपण ट्रॅकिंगला सुरुवात करूया आता. कडक 3 वाजलेत एकदम. डॉट 3 वाजलेत. आता बघूया आपल्याला वर पोहोचेपर्यंत किती टाईम लागतं आणि मध्ये मध्ये किती ब्रेक होत आहेत ते. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. चला ते पण लोकल आले मी ठेवलं आहे. बरेच नको द्यायला बोललेत. बघा पहिलं 15 मिनटं चाललो आणि 15 मिनटात दुकान आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याला इकडे दुकानं वगैरे आहेत. खाण्यापिण्याचं टेन्शन नाही आहे. आतून चाला, आतून चाला. बघा इकडनं हे शहर दिसतंय.
खालून. हा बघा सेकंड ब्रेक घेतलाय. I start my day in silence. Where are my slippers? Where's my notebook? My dreams, write them down. Write down your dreams. Write down your dreams. Don't forget to write down your dreams. More silence. More silence. And now, it's time to go. My journey to where I'm going is steady and still silent. I gather my belongings and my clothes, my garments, my gloves. तिसरा स्टॉप घेतलाय. जेवढं इझी वाटतं तेवढं इझी नाही आहे. माझी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आणि इकडे हिचा आणि ताईचा दोघांचा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्सच आहे. तिकडनं झालोय आपण. दिसतंय तुम्हाला? तिकडनं आपल्याला ही लाईट दिसलेली. ते बघा तिकडनं एक माणूस येताना चालत येताना दिसतोय. ती लाईट दिसते. आम्ही पण तिकडनं चाललोय. इकडे होते आणि तिकडनं आम्हाला ही लाईट दिसत होती. तर आम्हाला वाटलं कोणतरी माणूसच असणार, पण इकडे घर आहे, हॉटेल आहे. हे बघ एकदम कॉर्नरला बसलो आहे. इकडे डायरेक्ट खालती. तिथे मित्रांनो मी तुम्हाला दाखवते तुमचा ब्लॉगर दादा कसा चढतोय. पुढे एक बॅग, मागे एक बॅग, 4 किलोची बॅग आहे. 2 बॅग घेऊन एवढा चढलाय. शुगर वाला काहीतरी जिम जॅम आहे. गोड वाला दे. शुगर कमी झालं असेल काय? शुगर कमी झालं असेल काय? थांब. तर मित्रांनो या साईडला प्रबळगड आहे आणि कलावंती गड ह्या साईडला आहे. तरी 4:30 वाजून गेलेत. म्हणजे 1.5 hourपेक्षा जास्त आम्ही चाललो आहे वरती. जसं वरती चाललं येतोय ना तसं लोकांची घरं वगैरे आहेत. लोक एवढ्या वर सुद्धा राहतात ते आज कळलंय. अंधार आहे म्हणून काही दिसत नाही. दिवस असताना फाटून हातात आली असते. गाईज आम्ही कुठून आलोय ते बघा. असं चढलोय आम्ही इकडनं. इथून चढलोय. चल चल यश. 2 तास झाले का आपल्याला? तर मित्रांनो रश्या आलेल्या आहेत वरती चढण्यासाठी. आम्हाला वाटलं इकडेच आमचा एंड पॉईंट आहे म्हणून आम्ही ट्राय करत होतो इथून वर चढायचा. पण रश्या आलेल्या आहेत फायनली. सगळे बघा कसे वाट बघतायत. आपण बोलतो ना तोच रस्ता. मला पण वाटतंय रे हाच रस्ता आहे. तुम्ही हे विचारच नाही केला. चला बरोबर बोललेली. इथून मी बोलली होती, ऐकलं ते काय नाही. तुमचं वजनामुळे नाही केलं असतं. तिकडे तिकडे खाचे बघ. इकडून 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 आपला ट्रेकवर एक्सपर्ट आहे. डायरेक्ट आला.
व्हिडिओ केलाय ना. हा कार्तिकची केली. फायनली आपण सगळे वरती आलो. कसे आलो ते सांग. मस्त आलो डोंगर चढून. हा डोंगर चढून आम्ही आलोय रशीच्या हेल्पने. 22 फूट आहे तो. 22 हा तर विदाऊट रशी चढला. 30 फूट आहे खाली. 30 फूट. हा 30 फूट वर आहे तो. तो मुलगा दिसतोय ना, तो मुलगा तो 30 फूट खालती उभा आहे. बापरे. आणि हा वरचा सीन मला कधी वाटलं नव्हतं मी माझ्या आयुष्यात एवढ्या वरती येईन. 2026 बकेट लिस्ट मधली पहिली गोष्ट कंप्लीट झाली. तर गाईस सकाळचे 6:45 झालेत आणि थोडं उजळायला सुद्धा चालू झाले. बघा इकडनं समोरून सगळे सनराईजची वाट बघतायत आणि इथे महाराजांची मूर्ती सुद्धा आहे. तर मित्रांनो बघा सनराईज सुद्धा झालाय. व्ह्यू बघा कसला भारी आलाय. मस्त अर्धा एक तास जरा बसून काढला. टाइम लॅप चालू ठेवलेला. हा ह्या साईडचा इकडनं आम्ही खालून चढत आलेलो. इकडनं खालून चढत आलेलो. हा या साईडचा व्ह्यू आणि त्या साईडचा सुद्धा व्ह्यू दाखवतो. हा बघा इकडे डोंगर आहेत आणि त्या साईडला शहर आहे सगळं. आता एक एक फोटो वगैरे काढू आणि खाली उतरायला चालू करू. इकडे तुम्ही बघितलं असेल महाराजांची मूर्ती आहे. साइज चेक कर ले दोनों का अलग अलग साइज है. तेरा 7 हे बघा काहीच आम्ही इकडनं सकाळी चढलेलो. आता परत इकडनंच उतरायचं आहे. खतरनाक चढलेलो खतरनाक. 30 फीट तरी हाय वरती हे. पहिला माणूस कार्तिक उतरतोय आधी आणि मग नंतर त्याला खाली जाऊन व्हिडिओ काढायला सांगितले आमचे. तीच रोप पकड, ती रोप पकड, दोन्ही पण पकड. हा उतर.
आजचा सर्वात मोठा टास्क आहे इकडनं खाली उतरायला. चढलो तर होतो आरामात, हात बीत टेकून बेबी स्टेप घेत. आता उतरायचं पण आहे. बसूनच उतर, जिथे पाय अडकवायला भेटतं ना तिथे पाय अडकवायचा. डोंगराच्या खाली उतरलं तर थोडं इथे गाव आहे आणि आम्ही एकदम त्या टोकाला गेलेलो. चढताना काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे समजत नव्हतं किती वर आलो आणि किती नाही. पण आता उतरताना समजतंय, सगळं दिसतंय. त्यामुळे आजचं नाही बोललं तरी इकडनं 45 मिनिट्स टू 1 तास वर चढायला जातो. आता आपण खाली उतरतोय. हे मध्येच गाव वगैरे पण लागतं छोटंसं. लोकांच्या खाड्यातनंच रस्ते वगैरे आहेत. हा बघा, इकडनं प्रबळगडकडे रस्ता आहे आणि इकडनं कलावंती दुर्गाकडे. तर आम्ही कलावंतीला गेलो हे बघा, आणि तो प्रबळगड आहे. तर मित्रांनो 10 वाजल्यात आणि आम्ही ऑलमोस्ट खाली उतरलो आहोत. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ट्रेकिंगचा कलावंतीला, ते सुद्धा तर बेस्ट एक्सपिरियन्स होता. आणि मला ट्रेकिंगसाठी बेस्ट टाईम म्हणजे रात्रीचाच वाटला आहे. त्यामागचं रिझन म्हणजे एकतर तुम्हाला रस्ता कळत नाही आणि किती लांब आहे ते सुद्धा समजत नाही. त्यामुळे तुम्ही चालत सुटतात आणि नंतर खाली उतरताना जेव्हा तुम्हाला रस्ता दिसतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की बरं झालं आपल्याला तो रस्ता दिसत नव्हता म्हणून आपण चढलो.
जर तोच रस्ता जर दिसला असता ना तर आपण कुठे ना कुठेतरी मध्येच गिवअप केलं असतं. तर माझ्यासाठी तरी बेस्ट टायमिंग 3-4 वाजता, लवकरच म्हणजे 3च्या आधी जरी चालू केलं तरी पण काय हरकत नाही. वर जाऊन थांबू शकता, थोडी झोप काढू शकता. तर आता अजून थोडा अर्धा तासावर आहोत, आम्ही खाली उतरतोय. बघू, नाश्ता वगैरे करू, भूक तर लागली आहे आणि थकायला सुद्धा झालं आहे. मेन म्हणजे तर झोप पूर्ण नाही झाली आहे, त्यामुळे थकायला जास्त झालं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कलावंती दुर्ग फोर्ट हा कसा आहे. तुम्हाला थोडा आयडिया भेटेल आणि वन टाईम एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता. बघू आता जसं मला जमेल तसं मी बाकीचे पण गड किल्ले आणि ट्रॅकिंगची जी जागा आहेत एक्सप्लोअर करायला बघीन. व्हिडिओमध्ये जास्त बघता येत नाही कारण खालती रस्ता बघावा लागतो आहे. हे बघा पुढे चालले सगळे. तीनला चालू केलेलं ते वरती आम्ही 5:30पर्यंत टच झालेलो आणि आता 8च्या नंतर काहीतरी उतरायला घेतलं आहे. 10 वाजल्यात, हळूहळूच उतरतो आहे कारण पाय वगैरे थोडं स्लिप होत आहेत म्हणून. खाली जाऊन भेटतो तुम्हाला पार्किंगमध्ये. बघू पुढे काय ठरतं आहे, नाश्ता करायचा आहे की कसं काय. तर गाईस आपण खाली पार्किंग एरियामध्ये आलो आहे. ही आपली एक 4 व्हीलर आहे आणि तिथे एक स्कूटी लावली आहे. तो बघा, तो जो डोंगर दिसतोय ना, तो डोंगर आपण चढून पूर्ण वरती टोकाला जाऊन परत खाली आलो आहे. इकडनं दिसतंय डोंगर. या भावामुळे ट्रॅकिंगचा प्लॅन ह्यानेच बनवला. त्यानंतर ऑल युअर जोश अँड ऑल. त्यानंतर ह्या दोघांचा झाला आणि मग नंतर ह्या दोघांपासनं यश परब आणि मी परत त्याचा मित्र वगैरे जॉईन झाले. खरं तर पहिल्या तिघांचा होता, कार्तिकच्या बहिणीचा, दिव्याचा आणि सोनालीचा. ह्यांच्यामुळे प्लॅन आपला सक्सेसफुल झाला आहे ट्रॅकिंगचा. नाश्ता बाहेर करायचा बोलतोय. तर आता जाताना थोडी हायवेपर्यंत गाडी मी चालवतो बोललो आहे कार्तिकला. पाणी वगैरे पिऊया आणि निघूया. मग किती वाजले? 10:40. 10:43 झाले. आतमध्ये दाब बोलतोय. गाडी येतोय का पुढे? हॉटेलला जेवायला आलो आहे. थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण घेऊ. थोडं चेहरा वगैरे धुऊया आणि जेवण घेऊया. तो